हॅलो. भीमगर्जना या टीमने टॉस जिंकलेला आहे व ते निर्णय आता 5 ते 10 मिनिटात देतील. संविधान वॉरियरचे कॅप्टन स्वप्नील भाऊ सपकाळे
शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि जर आपण बघितलं तर सर्वांना देखील जय भीम. जय भीम प्रीमियर लीग चोपडा पर्व पहिले आयोजित ट्रॉफी फायटर्स क्रिकेट क्लब ही स्पर्धा गेल्या 4 दिवसांपासून आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये होती. आज जर बघितलं तर या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे. 4 दिवस लीग स्टेजचे सामने झालेत. आज जर आपण बघितलं तर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला आपल्या समोर फ्लड्स लाईटच्या अंडर होणार आहे. या स्पर्धेतली पहिली क्वार्टर फायनल मॅच भीम गर्जना वर्सेस संविधान वॉरियर्स या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान आपण जर बघितलं तर पहिली मॅच होती आहे क्वार्टर फायनलची. कारण आणि भीम गर्जना या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण लीग स्टेजमध्ये जवळपास जर आपण बघितलं तर तिघ सामने त्यांनी प्रथम फिल्डिंग करताना म्हणजे रन चेस करताना जिंकलेत. आणि एक अनुभवी खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली ही टीम व्यवस्थितरित्या पुढे जातीये. त्यासोबतच जर आपण बघितलं तर संविधान वॉरियर्स या संघामध्ये देखील तेवढ्याच ताकदीचा अनुभवी खेळाडू आहे राहुल. याच्या नेतृत्वात देखील जर आपण बघितलं तर ही टीम संविधान वॉरियर्स ही टीम देखील क्वार्टर फायनल पर्यंत मज्जल मारली आहे. दोन बलाढ्य संघ आता मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढताय. 16 संघांच्या दरम्यान आपण जर बघितलं तर ही स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर 8 संघ क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालेत. त्यातील 8 मधील पहिल्या 2 संघांची मॅच मात्र आपल्या समोर होती आहे. संविधान वॉरियर्स या संघाला प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलं गेलं आहे आणि नॉकआउट स्टेजमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय हा जर कॅप्टनने घेतलाय म्हणजे आपण बघू शकतो निश्चितच बॅटिंग लाईनअप भीम गर्जना वॉरियर्स या संघाची तगडी आहे. आणि कालच्या सामन्यापासून तर त्यांचे 8व्या नंबरचे बॅट्समन सुद्धा चांगल्या कॉन्फिडन्समध्ये आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर बॅटिंगला अजूनही पाठवलं गेलं नाहीये. कृष्णा सातपुते, सॅम पवार हा देखील त्यांच्या संघामध्ये. नंतर क्रिस गेल, विजू दादा, हॅलो. संविधान वॉरियर्स या संघाकडनं प्रथम बॅटिंगला आलाय गौतम बिराडे. गोलंदाजी मार्कवर कोमल तायडे. क्वार्टर फायनल नंबर 1 सकाळच्या सत्रातील पहिल्या मॅचचा पहिला बॉल वाईट बॉलने झाली आहे. क्वार्टर फायनलच्या मॅचच्या दिवसाला सुरुवात. फुलटॉस बॉल आणि या दरम्यान बघितलं तर काय पहिली बाउंड्री आली आहे. मनोहर दादा बावीसकर यांचा ब्रँडेड चौकार आलाय. फलंदाज बॅटची गळ आणि जर आपण बघितलं तर निश्चितच सिंगल असावे. गौतम यांनी अतिशय चांगल्यारीत्या सुरुवात करून दिली आहे. त्यातील जर आपण बघितलं तर सिंगल मात्र या ठिकाणी आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकायला झाली आहे सुरुवात. तसंच जर आपण बघितलं तर
पॉवर प्लेचं पहिलं षटक. आता मात्र बघितलं तर लाईन आणि लेंथवर टाकला गेलेला बॉल झालाय डॉट आणि डॉट बॉलच्या स्वरूपात षटक देखील सरकते. आता मात्र पुढे पुन्हा एकदा चांगल्या लाईन आणि लेंथवर टाकलेला बॉल. आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय चांगल्यारीत्या हाताळताना दिसतोय गोलंदाज कोमल तायडे. आता मात्र आडव्या बॅटीने जोरदार प्रहार, पण जर बघितलं तर पहिली विकेट आली आहे. चांगला झेल टिपलाय. फलंदाज शून्यावर बाद झालेत. वैयक्तिक स्कोर जर आपण बघितला तर शून्यावर बाद झालेत. संघाचे 6 धावा झाल्यानंतर एक विकेट मात्र या ठिकाणी आली आहे. अठ्ठावन्न प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे त्या प्रकारे जर आपण बघितलं तर 58 प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय खरा, पण क्रिकेटचा खेळ आहे. काल आपण शेवटचा सामना जर बघितला असेल तर कोणताही सामना केव्हाही पलटी मारू शकतो, हेच उत्तम उदाहरण कालच्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मध्ये राहिलं आहे. शेवटचा बॉल आहे कोमल तायडे या गोलंदाजाच्या षटकाचा, पॉवर प्लेचा षटकाचा. नवीन बॅटर आहेत. वाईड बॉल या ठिकाणी जर आपण बघितलं तर घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा जग्गू पुन्हा एकदा जर बघितलं तर वाईड बॉल. एक षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 8 आणि जर बघितलं तर कोमल तायडे या गोलंदाजाने जवळपास 8 धावा खर्च केल्या गेल्यात पहिल्याच षटकात. आणि या दरम्यान जर बघितलं तर आता मात्र गोलंदाजी मार्कवर विक्रांत गायगोले उर्फ मल्ली भुसावल एक्सप्रेस. विक्रांत गायगोले. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आणि गौतम बिराडेला जर आपण बघितलं तर प्रश्न विचारला गेलाय.
या दरम्यान जर बघितलं तर दुसरं षटक अजून प्रगतीपथावर आहे. चांगली बॉलिंग राहिली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. आता मात्र आडव्या बॅटीने मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. आणि या दरम्यान जर बघितलं तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा खर्च करत 10 ओव्हर फिनिश आहे. इथे मात्र ओव्हर फिनिश दाखवली जाते. 10 धावा झाल्यात. एक गडी बाद आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा घेण्यास थोडंसं स्ट्रगल जाणवलंय, कारण सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रात पिच जर आपण बघितलं तर थोडंसं ओलं असतं आणि ओल्या पिचवर बॅटिंग करणं हे मात्र तेवढं सोपं नसतं. आणि ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे, शरीफ भाई आणि समीर, हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शरीफ भाई रंगरेज आणि समीर भाई पटेल या दोन युवा खेळाडूंनी त्यांच्या अनुभवाने ही खेळपट्टी चांगल्यारीत्या बनवली आहे. आता मात्र रिव्हरचा अटेम्प्ट, हवेत आहे बॉल आणि मेढे दादा स्वतः संघ मालक यांनी झेल टिपलाय. गौतम बिराडेचा एक मोठी विकेट आली आहे. 10 धावसंख्येवर दुसरा गडी बाद आहे. अतिशय चांगलं षटक हाताळलं जात आहे. वैयक्तिक दुसरा सांघिक षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आले. त्यातील जर बघितलं तर पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. आणि पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर वाईट बॉल आलाय. 11 धावा खर्च केल्या गेल्यात. निश्चितच अजून जर बघितलं तर डॉट बॉल आलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे आणि तो देखील बॉल झालाय डॉट. निश्चितच नेमकं अपील होतीये कशासाठी.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 27. आणि आता एंड मध्ये देखील बदल केला गेलाय. भावेश हॅलो. या दरम्यान जर आता बघितलं तर 4 षटकांचा खेळ जवळपास समाप्त झालाय. अर्धी इनिंग पहिल्या इनिंग मध्ये देखील समाप्त झाली आहे. जग्गू आणि राहुल आयरे, चोपड्याचा थॉमस डायस आता मात्र फलंदाजीवर आहेत आणि आपल्या संघासाठी उभं राहावं लागेल. अजूनही 4 षटक यायचे बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर कालच्या सत्रात देखील अशीच मॅच एक हरणारी मॅच माही हा मात्र जिंकून घेऊन गेलाय. तशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. आणि निश्चितच बाउंड्री लाईनच्या बाहेर, आता बाउंड्री लाईनच्या जवळ लेग साईडला जर आपण बघितलं तर एक प्लेयर लावला गेलाय रिव्हर्स साठी आणि निश्चितच जबरदस्त फॅन फॉलोविंग असलेला तो खेळाडू आहे. पण त्याला आता बाउंड्री लाईनवर उभं केलंय तर फॅन्स त्यांना थोडासा त्रास देतीलच. सॅम हा मात्र बाउंड्री लाईनला तैनात आहे. राहुल आयरे आणि विजय वानखेडे निश्चितच जर बघितलं तर डावखरी हाताचा गोलंदाज आहे. थोडासा त्रास होणारच बॅटिंगसाठी, कारण बॉल टप्पा पडून नॅचरलरित्या बाहेरच्या दिशेला वळत असतो आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बॉलिंग देखील राहिली आहे विजय यांची. आता मात्र आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, आजच्या दिशेला घुसून फटका मारलाय, चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. राहुलच्या बॅटमधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता थोडीशी जो वेगाने पुढे सरकती आहे. चांगली बॅटिंग आता मात्र राहुल करताना दिसतोय. आता मात्र संधी आहे, संधी हवेत बॉल आहे आणि झेल सुटलाय आणि तो देखील कोणाचा तर राहुलचा. याच स्पर्धेत जर आपण पहिली मॅच आठवत असेल राहुलची तर त्याच्यात सुद्धा झेल सुटला होता आणि झेल सुटल्यानंतर राहुलने 70 धावांची खेळी केली होती तुफानी. आता मात्र पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे. 3 बॉल 5व्या षटकाचे झाले, धावसंख्या झाली 32 आणि आता स्ट्राईकवर असेल जग्गू. विजय वानखेडे आपण जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर आहेत.
अतिशय चांगला बॉल आणि जर आपण बघितलं तर लेग स्टंपच्या वरनं बॉल सरळ जातोय मिडल स्टंपच्या दिशेने. अतिशय चांगला बॉल टाकलाय आणि बॉल चांगल्यारीत्या वळवतो देखील आहे. अतिशय चांगला बॉल डावखुऱ्या हाताचा बॉलर मैदानाच्या आतमध्ये गाजवतोय. वर्चस्व अजून एक बॉल बाकी आहे 5व्या षटकाचा. विजय वानखेडे पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, स्टंपिंगचा देखील प्रयत्न झालाय आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर षटक देखील समाप्त झालंय. अतिशय चांगली बॉलिंग राहिली आहे. आणि जर आपण बघितलं ना तर फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये बॅटिंग लाईनअप खूप तगडी आहे. जवळपास जर बघितलं तर 10 नंबर पर्यंत बॅटिंग आहे. 11 नंबर पर्यंत बॅटिंग जरी म्हटली तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण सॅम पवार म्हणजे चोपड्याचा कृष्णा सातपुते पण त्यांच्या संघामध्ये दाखल आहे आणि अजून संधी दिली गेली नाही आहे. निश्चितच क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलसाठी ची बॅटिंग आणि त्याची एनर्जी ही सेव्ह करून ठेवण्यात आली या कॅप्टन्सकडनं. पण आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर थॉमस डायस, राहुल अहिरे स्ट्राईकवर आहे. या दरम्यान जर बघितलं तर वाईट बॉल आलाय आणि विक्रांत गायगोले वर्सेस राहुल अहिरे. एक आलाय भुसावळवरनं तर एक आलाय चोपड्या तालुक्यातील एका खेडेगाव म्हणजे हिंगोण्यावरनं. बघूयात बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. वेगाने बॅट फिरवली गेली आणि ज्या प्रकारची बॉलिंग होतीये, बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. निश्चितच जर बघितलं तर विक्रांत गायकवाड डावखुरे हाताचा बॉलर आहे. तेवढंच जर आपण ऑफ स्टंपच्या दिशेने पुन्हा एकदा जर बघितलं तर वाईट बॉल प्रेशर दोघांवरही आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि आता जर बघितलं तर ड्रिंक स्टॉरी आपल्याला लोटताना दिसत आहेत आमचे प्रवीण भाऊ सैंदाने, सर्वांचे लाडके टेंबा बहुमा, त्यासोबतच भरत भाऊ बाविस्कर, सचिन वाळे, भावेश अतिशय चांगलं काम करताय. पाण्याचे जार वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात आहेत. या दरम्यान जर बघितलं तर एक आगळा वेगळा फटका आणि तो देखील देऊन जाईल 4 धावा. हा जर फटका आपण बघितला ना तर डेलेदर मध्ये याला दिलशान स्कूप म्हटलं जाईल, पण जर आपण बघितलं तर चोपड्यामध्ये राहुल स्कूप सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. असेच काहीशे फटके मागच्या सामन्यात देखील राहुलच्या बॅटमधून आले होते आणि विजयी निश्चितच याच फटक्यांमुळे झाला होता. पण चांगली बॅटिंग विक्रांत गायकवाडच्या अपोजिट मध्ये जर आपण बघितलं तर सेफ साइड बॅटिंग होतीये. 3च बॉल बाकी आहेत. नंतर जर बघितलं तर चांगला बॉल आणि जर बघितलं तर वॉटर बॉयची भूमिका सध्या निभावतोय पंकज, हॉटेल पंकज, त्यासोबतच संघ मालक देखील आहेत. रिवर्सचा अटेम्प्ट तो देखील केलाय सक्सेसफुल. चेंडू सरळ गेलाय 1 बाउन्स सीमा रेषा पार. राहुलच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. शेवटचा बॉल आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कळ आणि तो देखील देऊन जाईल 4 धावा.
काय बॅटिंग केली आहे भावा. जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने हळूहळू का होईना धाव फलक पुढे सरकवण्याचं काम केलंय राहुल अहिरेनी. आणि जवळपास जर बघितलं तर धावसंख्या झाली आहे 46. 6 षटकांचा खेळ संपलाय. आणि निश्चितच आता मात्र जर आपण बघितलं तर 'या दरम्यान जर बघितलं तर सिंगल सिंगल हलक्या हाताने खेळून सिंगल घेतली गेली. सत्तेचाळीस धावा झाल्यात. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. आणि बॅट नेमका झालाय काय तर हिट विकेट. हिट विकेट आली आहे. ती देखील सेट बॅटर राहुल अहिरे. जर आपण बघितलं तर मुख्य मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये बॅड लकी आउट झालेत. धावा यायला सुरुवात झाली होती त्यांच्या बॅट मधनं. पण जर आपण बघितलं तर स्टंपच्या खूप क्लोज जाऊन बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा फसला. आणि जर आपण बघितलं तर बॅट सरळ स्टंपला लागली. आणि निश्चितच विचार बरोबर होता. पण जर आपण बघितलं ना तर जागा ही बॅट फिरवण्यासाठी नव्हतीच. खूप क्लोज होते स्टंपचे. बॅकफुटला जाऊन ऑफसाईडच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न थोडासा फसला. आणि हिट विकेट बाद झालेत. एक मोठा झटका लागलाय. आणि संदीप मानकरे इथे जर बघितलं तर बॅट फिरवली जाते. सम्राट अशोका 11 संघाचे संघ मालक देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विक्की भाऊ या दरम्यान जर आपण बघितलं तर डायरेक्ट हिट जर झाली असती तर पॉवर प्लेच्या माफ करा क्वार्टर फायनलची पहिलीच मॅच अतिशय चांगला आहे त्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या दरम्यान कनेक्शन झालंय का हवेत आहे बॉल. आणि चेंडू सरळ निघून जाईल. वन बाउन्स ही मार हे पार. संदीप मानकरींच्या बॅट मधनं आलाय. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. स्वतः संघ मालक आहेत. आणि आपल्या संघासाठी जर बघितलं तर धावा बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या 53. आपण जर बघितलं तर वाईड बॉल. दरम्यान जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त झाले. 7 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालाय 54. या दरम्यान जर बघितलं तर शेवटचं षटक आहे. आणि
पायावर आदळलाय पण सिंगल घेतली गेली आहे संदीप मानकरी. निश्चितच जर बघितलं तर एक कॅच ड्रॉप झाली होती राहुलची, त्यानंतर चांगली बॅटिंग राहिली पण बॅड लकी बॅकफुटला जाऊन ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याच्या नादात बॅट स्टंपला सरळ आदळली. पुन्हा एकदा उंच उडवलाय, कनेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये पण जर आपण बघितलं ना तर 2 धावा निश्चितच मिळतील. आणि निश्चितच जर सम्राट अशोका इलेव्हनच्या कॅप्टन्स जर आपण बघितलं तर अतिशय चांगलं आणि एक मोठं व्यक्तिमत्व आहे विक्की भाऊ साळुंके. आमच्या कमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन थोडीशी मॅचबद्दल चर्चा करताय. निश्चितच विक्की भाऊ आपला संघ चांगल्यारीत्या विजयी रथवर आहे. आणि आपण जर बघितलं तर आपण सकाळी येऊन येऊन शरीफच्या बाजूला बसलेत याचा थोडासा आपण विचार करावा गांभीर्याने. या दरम्यान बॅटने जोरात फटका मारलाय पण जर बघितलं तर अलॉंग द कार्पेटच्या साह्याने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच नेमकंच दुसरी विकेट. चांगला बॅटर जर आपण बघितलं तर हर्षल सोनवणे याला मात्र शून्यावर धावबाद व्हावं लागतंय. आणि फ्रेम मध्ये आता जे दाखवलं जात आहे हर्षवर्धन सोनू पवार यांचे बंधू यांना देखील फ्रेम मध्ये घेतलं गेलं आहे. निश्चितच यांची देखील बॅटिंग बघायला सर्वांना आवडेलच पण संधी मिळत नाहीये कारण संघ चांगल्यारीत्या विजयी रथवर आहे आणि प्रॉपर कनेक्शन एकमेकांसोबत झालेलं आहे. आता मात्र हवेत फटका आणि चांगला आहे, कनेक्शन देखील तेवढंच आहे. संदीप मानकरांच्या बॅटमधून षटकार आलाय तो देखील सुजित भाऊ बागुल यांचा ब्रँडेड षटकार आणि आपल्या संघासाठी मात्र निर्णायक धावा मैदानाच्या आतमध्ये बनवताय. 63 बनलेत. या दरम्यान पायावरचा बॉल तो देखील टोलवलाय, गॅप मध्ये आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. थोडीशी फॉर्मलिंग जरूर झाली आहे पण दुसरी धाव घेताना एक फलंदाज अजून एक धाव बाद झालेत आणि 64 धावसंख्येवर जर बघितलं आपण तर 8 षटक संपलेत. पहिली इनिंग बिल्ड झाली आहे. कृष्णा सातपुते यांचा इशारा आलाय धावा टार्गेट बनवायचा. किती घाई आहे, किती घाई आहे. मॅच अजून जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत टार्गेट विचारलं जात आहे. निश्चितच 65 धावांचं आव्हान आहे कृष्णा सातपुते.
गोलंदाजाच्या बॅटमधनं आलाय सुजित भाऊ भागोल यांचा ब्रँडेड षटकार. चांगली सुरुवात राहिली आहे. डब्याचा बॉल ऑफसाईड दिशेला निघालाय, पण जर आपण बघितलं क्षेत्ररक्षण चांगल्यारीत्या लावलं गेलंय. सिंगल येतोय, सिंगलच्या मदतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक झालंय समाप्त. धावा खर्च केल्या गेल्या 13 आणि आता जर बघितलं तर 42 बॉल मध्ये धावा पाहिजेत 52. बेचाळीस बॉल 52ची गरज आहे. स्ट्राईकवर मलिंगा आणि गोलंदाजी मार्कवर आता जर बघितलं तर चोपड्याचा थॉमस डायस, राहुल हिरे आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी मात्र आता गोलंदाजीला आलाय. तेवढे चांगल्यारीत्या बॉलिंग बॅटच्या दिशेला बॉल वळतो लेफ्ट हँडर बॅटरसाठी. पण आता बघूयात विक्रांतला देखील खूप तगडा अनुभव आहे. 42 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 52 धावा जर आपण बघितल्या तर अजून बनवायच्या आहेत. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल, रिव्हरचा अटेम्प्ट. पुन्हा एकदा बॉल झालाय डॉट आणि आपण जर बघितलं ना तर चांगल्यारीत्या बाहेरच्या दिशेला बॉल वळतोय राहुल अहिरेचा. आणि निश्चितच दोन मातब्बर खेळाडू एकमेकांच्या अपोजिट मध्ये खेळताय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मात्र फुलटॉस बॉल गॅप मध्ये टोलवलाय, चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. विक्रांतच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा विक्रांतच्या बॅट मधनं आलाय मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र जर बघितलं तर धाव संख्या वेगाने सरकतीये पुढे. आज जर बघितलं तर चांगल्या लयीत बॅटिंग करताना दिसतोय विक्रांत गायगवले. चौथा बॉल राहुल अहिरे. या दरम्यान हवेत बॉल आहे, हवेत बॉल आहे. मोठी विकेटची संधी आणि झेल सुटला आहे. या दरम्यान जर बघितलं तर झेल सुटलाय. संधी चांगल्यारीत्या निर्माण केली होती पण प्रेक्षकांनी म्हणजे खेळाडूंनी तेवढ्या प्रकारची साथ दिली नाही. आणि पुन्हा एकदा आता मात्र चांगला झेल टिपला गेला आहे. मोठी अजून एक विकेट आली आहे. जितेंद्र हायलिंगे बाद झालेत. आणि आपण जर बघितलं तर विक्रांत याच्यात देखील झेलची संधी निर्माण झाली होती, तो मात्र सुटलाय. आणि जीवनदान दिलं गेलंय विक्रांत गायगवलेला. आता बघूयात किती फायदा उचलतोय विक्रांत. चला बॅटर थोडस फास्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. बॅटर मिलिंद. मात्र आपण जर बघितलं तर मिलिंद बॅटिंग साठी आलाय.
37 बॉल 43 ची गरज आहे पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. राहुल अहिरे गोलंदाजी मार्कवर. पायावरचा बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय. चेंडू सरळ गेलाय. वन बाउन्स सीमारेषा पार. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने जर आपण बघितलं ना तर धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. 26 धावा तर बघितलं तर आतापर्यंत झाल्या आहेत आणि इथून जो संघ सामना हरेल तो जर आपण बघितलं तर सरळ क्वार्टर फायनलच्या म्हणजे या स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि एक संघ मात्र क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी. पहिला संघ कोणता ठरेल हे देखील बघावं लागेल. बॉलर आपण जर बघितलं तर नवीन गोलंदाजाला अजून एक तर बोलवलं गेलं आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आज जर बघितलं तर अतिशय जबाबदारीनं बॅटिंग करताना दिसतोय विक्रांत. कारण माहिती आहे मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचवर आपण जर बघितलं तर इथून जर एक चुकी झाली तर संघ स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो आणि चांगल्यारीत्या जबाबदारी स्वीकारली आहे. 9 बॉल 21 वर आहेत. अतिशय चांगले बॅटिंग बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहे. आपल्या नावाची छाप चांगल्यारीत्या चोपड्यामध्ये पाडताना दिसतात आणि संविधान वॉरियर्स हा संघ जर आपण बघितला ना तर थोडासा अडचणीत सापडताना दिसतोय. कारण 2 षटकांचा खेळ समता 26 बनल्यात. 36 बॉलमध्ये 39 पाहिजेत आणि अजूनही 9 विकेट मात्र हातात आहेत. भीम गर्जना या संघाचे. आता मात्र समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न आणि चांगले फिल्डिंग राहिली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलाय स्वप्नील सपकाळे. आता मात्र हवेत आहे बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा संधी आहे आणि झेल 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 स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वप्नील सपकाळे या गोलंदाजाच्या हातून सुटलाय आणि आपण जर बघितलं तर रिॲक्शन ज्या प्रकारे केली गेली आहे राहुलची निश्चितच मोठी विकेट होती. बहुतेक सामना चेंज करणारी विकेट होती की काय. दोन बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि आता जर बघितलं तर एक शक्यता वर्तवली जाते एक आगळा वेगळा फटका बॅट मधून येईल. या दरम्यान वाईड बॉल लेग स्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड घोषित केला गेलाय. जसा वाईड घोषित केला जाईल तसा अजून एक अवांतर धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. हॅलो. पुढील टीमचे दोघा कॅप्टनांना विनंती असेल त्यांनी टॉस का बॉस या मंचाकडे यावे आणि टॉस करून घ्यावा. पान पाटील वॉरियर्स आणि साळुंके वॉरियर्स दोघं टीमच्या कॅप्टनांना विनंती असेल. थर्ड अंपायर साठी वाईड बॉल साठी रिव्ह्यू आलाय थर्ड अंपायर्स कडे. स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती असेल त्यांनी टॉस का बॉस या मंचाकडे येऊन दोघं टीमचा टॉस करून घ्यावा. या दरम्यान जर बघितलं तर वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे आणि जर आपण बघितलं ना तर
फलंदाजाच्या रेंजपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होतोय, पण भरपूर लांब ठेवला जातोय बॉल. संधी निर्माण केली होती या गोलंदाजाने, पण जर आपण बघितलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल कॅच हा सोडला गेला. आणि स्वप्नील चपकाळे आता मात्र आडव्या बॅटीने फटका आणि 4 धावा. बॉल अडवला गेला, पण जर बघितलं तर एक पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल अडवणे आधीच चालले गेलेत, पण कव्हर तेवढ्या चांगल्यारीत्या झाला नाहीये. आता मात्र जर बघितलं तर इनसाइड एज सिंगल नाकारली आहे. निश्चितच रिस्की धाव कोणती घेण्याच्या नादात नाही आहेत, कारण 2 जीवनदार जण बघितले ना तर विक्रांत गायगोलीला मिळाले आहेत. आणि 2 जीवनदानच्या बेसवर आता मात्र कोणताही रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार, थोडीशी मिसफिल्ड आणि निश्चितच 4 धावा आहेत. अजून एक बाउंड्री आली आहे, वेलकम बाउंड्री. मनोहर दादा बाविस्कर यांचा ब्रँडेड चौकार आलाय. आणि जर आपण बघितलं तर चौकाराच्या मदतीने झपाट्याने वेगात धावा या वाढल्या जातात. त्यात एक प्लेयरने सोडला, दुसऱ्याने सोडला, आणि जर आपण बघितलं ना तर गौतम हा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेरून फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र कनेक्शन झालाय प्रॉपर, चेंडू सरळ झालाय हवाई सफर. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय सुजित भाऊ वाघुल यांचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने जर आपण बघितलं ना तर 22 धावा पाहिजे. 30 बॉल मध्ये 22, संघ 43 वर पोहोचलाय. आणि जर बघितलं तर एक हाती मॅच करण्याचा प्रयत्न केला जातोय विक्रांत कडनं, आणि कनेक्शन प्रॉपर झालाय. तेवढाच तगडा फटका देखील मारला गेला, रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण बघू शकतो. पण आपण जर आता बघितलं तर 4थं षटक आहे प्रगती पथावर. 15 बॉल मध्ये वैयक्तिकरित्या 35 वर खेळतोय विक्रांत. पान पाटील संघाने टॉस जिंकलेला आहे व टॉसचा निर्णय द्या. आता जर बघितलं तर राहुल गोलंदाजी मार्कवर आहे. ॲडव्होकेट शुभम बाविस्कर यांचेही मुख्य मंचावर आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीकडने शब्दसुमनाने स्वागत. दरम्यान जर बघितलं तर हवेत आहे बॉल, कॅचचा कॉल आणि कॅच सोडलाय आणि बॉल सरळ सीमारेषा बार. 4 धावा. आज जर बघितलं ना तर भीम गर्जना या संघाच्या फलंदाजांनी नशिबाचा नाश्ता करून आलाय की काय, कारण आपण जर बघितलं तर 4-5 झेल जवळपास सुटलेत. त्यात एकट्या मलिंगाचे 2-3 आहेत. आणि या फलंदाजाच्या जर हातातून बॉल सरळ 4 धावांसाठी गेलाय.
या दरम्यान जर आता बघितलं ना आपण तर विक्रांत पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. गोलंदाज राहुल आहे. 16 धावा पाहिजेत. 15 धावा पाहिजेत 26 बॉलमध्ये आणि 14 पाहिजेत अर्धशतकासाठी. बघूयात अर्धशतक झळकतंय की विकेट येते. फिल्डिंग सजवली जाते. फिल्डिंग सजवली जाते. मोठी विकेट आहे हे देखील माहिती आहे. पण जर आपण बघितलं तर सामना जवळपास पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल. हवेत आहे बॉल आणि आता जर बघितलं तर टिपला गेलाय झेल. आणि निश्चितच राहुल अहिरे याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की डावखुऱ्या हाताचा बॅटर माझ्या बॉलिंगवर निश्चितच फटके खेळू शकणार नाही. कारण बॉल बाहेरच्या दिशेला बॉल टप्पाकडून बाहेरच्या दिशेला वळतो. आणि राहुल अहिरे यांनी देखील कमेंट्री बॉक्सकडे बघून हात थोडासा सॅल्यूट करायचा आहे. कारण डावखुऱ्या हाताचा बॅटरला आपण बाद केलाय. ते देखील मोठी विकेट. तोपर्यंत जर आपण बघितलं ना तर मॅच जवळपास एक बॉल अजून बाकी आहे.